आता बोला. गेल्या 1.5 महिन्यापासून आपण सतत कुठल्याही प्रकारचा ब्रेक न घेता आमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि गुरुदेवाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला पोहोचवण्याचं कार्य आपण अखंडितपणे केलात. हे कार्य असंच सतत चालू राहावं आणि आम्ही जे सर्व साधक आहोत या सर्व साधकांच्या वतीनं आपण केलेल्या आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या ह्या ज्ञानाबद्दल आम्ही सर्व तुम्हाला धन्यवाद देतो सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय. या आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही या शब्द सुमनांनी आम्ही तुमचे या ठिकाणी धन्यवाद करतो. सर हे पूर्ण परत रिपीट करण्यासाठी काय करावं लागेल सर? लिंक वगैरे आहे का? हा, हे परत रिपीट ऐकण्यासाठी आपण व्हिडिओज अपलोड केलेत ना, ते ऐका. मग त्यानंतर आपण पुढे काय त्याचं काही लिंक वगैरे काही आहे का? हो, ते आज टाकतो तुम्हाला लिंक. ती पहिले टाकलेली आहे पण पुन्हा आज टाकतो. टाकलेलं आहे. आणि ते ऐका, एक महिनाभर ऐका. आणि महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा 1-2 दिवसाचा आपण एक सत्र ठेवू त्याच्यावर. त्या सत्रामध्ये मग त्याच्यामध्ये तुमचे काय सगळेच भाग समाविष्ट आहेत ना? सगळे भाग समाविष्ट आहेत ना? सगळे भाग समाविष्ट हा, पहिल्यापासून जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. मागच्या 45 दिवसापासून सर खरंच खूप मनाला अशी शांती प्राप्त होते आणि तुम्ही वेळातला वेळ काढून हे आमच्यासाठी सगळं केले त्याबद्दल शब्द नाहीत सर. खूप छान वाटतं. वेळोवेळी तुम्ही असे हे सत्र घेता त्यामुळं असं तृप्त वाटते आणि खूप आनंद होतो सर. आता शिवाभयांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर होताना तुमचं खूप सहकार्य आहे, तुमचा आशीर्वाद आहे आणि खऱ्या अर्थानं मी आज टीचर आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे. वारंवार तुम्ही सगळ्या साधकांना अतिशय प्रेमानं जे सांगता, आम्ही कधी चुकलो असेल, बोललो असेल, पण एक भीष्माचार्य म्हणून खरंच तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेता आणि ते असंच आम्हाला ज्ञान भेटावं तुमच्याकडून वारंवार आम्हाला हे ज्ञान सत्र ऐकायला मिळावं हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला प्रवास सुखाचा हो. उद्या तुम्ही यात्रेला जात आहेत तर त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी, ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की तुमची यात्रा सुखमय हो. जय गुरुदेव सर. सर आणि दीदी अमरनाथ यात्रेसाठी जात आहेत. आपण त्यांच्या सुखकर प्रवासासाठी सर्वजण शुभेच्छा देऊयात. ग्रुपवरती आम्ही दिलेल्याच आहेत. समस्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर. हॅपी जर्नी. छान प्रवास झाले की आला तुम्ही की पुन्हा अजून आपण शिवसूत्र म्हणा किंवा एखादं नॉलेज सीट आपण सुरू करूया. खूप खूप शुभेच्छा सर आणि खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा सरांच्याच मार्गदर्शनाखाली टीचर झाले. जसं शिवाभैया म्हणाले की सर माझ्या वडिलांसारखे, तसं सर माझ्या वडिलांसारखे आणि दीदी मला आईसारखे आहेत. पण त्यांनी मला पण खूप ज्ञान दिले आणि मी सरांकडनं खूप शिकले. सरांसाठी मी पण दररोज 2 तास 18 मिनिटं साधना करते सरांकडे पाहून. कारण मी म्हटलं या वयाला सर एवढं करू शकतात तर आपण का नाही करू शकत? कोर्स असो काही असो, सरांच्या खूप गोष्टी कळत मी शिकलेल्या आहेत आणि प्रवासाबरोबरच सरांना दीदींना खूप खूप दीर्घायुष्य लाभो, ज्याच्यामुळे सगळ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि ज्ञानाचा लाभ होईल. अतिशय अंतःकरणातून एक मुलगी म्हणून, एक साधक म्हणून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर म्हणून सरांना नमस्कार. खूप त्यांचं हृदय मोठं आहे, सगळ्यांना खूप मदत करतात. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. यात्रेसाठी हार्दिक शुभेच्छा. हॅपी जर्नी सर. यात्रा अवघड आहे. टुडे मॉर्निंगला द्या ना शुभेच्छा. टुडे मॉर्निंग करत जा फोन अधून मधून, सांगत जा. हो हो. वर्षाला पण टाकला तर सगळ्यांनाच मिळेल. वैष्णवी देवी अवघड आहे आणि अमरनाथ तर आहेच आहे म्हणा. वैष्णोदेवी काही फारसा अवघड नाही. आता अमरनाथाच मात्र अवघड आहे. वैष्णोदेवी काय नाही चांगलं सर. आहे. आता आम्ही वैष्णोदेवी जाऊन आलो सर. फारसं काही अवघड नाही. काठी सुद्धा घ्यायची चालू आवश्यकता ठेवायचा पडणार प्रयत्न नाही. करू नका सर. आत्मविश्वास आहे मग काहीच अवघड नाही आणि गुरुजींचा आशीर्वाद आहे, काही अवघड बस नाही.
गुरुजींचे ब्लेस शुभेच्छा पाठीशी असताना काय अवघड जाणार आहे आपल्याला. काय म्हणते, नातू आहे का आशाताई? अनम्यूट करा. हा, धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता फक्त या मधल्या पिरियड मध्ये एखाद महिना थोडस ते श्रवण करा पुन्हा एकदा. त्याच्यानंतर आपण 1-2 सत्र ठेवू आपण अष्टावक्र गीतावर. त्याच्यातला आपल्याला काही प्रश्न लिहून ठेवा. तुम्हाला जेव्हा श्रवण करत असताना जे काही प्रश्न निर्माण झाले ते लिहून ठेवा, म्हणजे पुन्हा आपल्याला त्याचं रिव्हिजन करता येईल. कारण कसं आहे, अष्टावक्र गीता हे जगण्याचा भाग आहे. हे जगता आलं पाहिजे. तुम्ही श्रवण केला ठीक आहे, आपण श्रवण केलं हे सगळं ठीक आहे, पण जगता आलं पाहिजे. कारण कसं आहे, ही बॅलन्स शीट आहे की नाही? बॅलन्स शीट आहे. जोपर्यंत आपल्याला त्याला बॅलन्स नाही करता येत तोपर्यंत ते एकीकडे लुंडकत जाणार आहे. ते त्यासाठी म्हणूनच म्हटलं नाही, दुःख में भी न मत जाओ सुख में भी समता में रहो. समता में रहो. पण खूप फरक पडतो सर आपल्या जगण्यामध्ये, व्यवहारामध्ये, वागताना प्रश्नच खूप नाही. फरक पडतो. आणि तिथे डुबून जायचं सर, खरंच कळालं मला. माझ्या 30 वर्षामध्ये ज्यावेळेस मी काकडा घेतो सर, तर संगीतामध्ये जसं डुबून जाणं, तो अनुभव मला एवढा सुंदर आहे काकड्याचा, की खरंच सगळ्या विश्वाला विसरून डुबणं काय असते त्याचा अनुभव मला काकड्यात आला सर. बरोबर आहे. हा, कोण नातू आहे का आशाताई? आवाज येत नाहीये. आवाज नाही येत. आवाज तुमचा हे काढा, हेडफोन काढा म्हणजे येईल आवाज. हा, आता येतो. हा, थोडा प्रॉब्लेम आहे फोनमध्ये. किती झाला तो? किती महिन्याचा झाला? किती वर्षाचा झाला? म्हटलं ऐकून आपलं अष्टावक्र गीता जास्त बोल सांगता येत नाही शब्दामध्ये मला. नाही, मी ते विचारत नाही. तुमचा नातू आहे का नात आहे, ते कसं आहे ते विचारतोय मी. हो, नातू आहे. हा, तुमचा आवाज येत नाही बरोबर. ओके, चालतंय. ठीक आहे, मग भेटूया. आता आहेत की? हा, सकाळची साधना आहे. सकाळच्या साधनेला या. उद्या काय प्रॉब्लेम. आम्ही सकाळी लागलं का? हा, पुढचं काही नियोजन लागलं का तुम्ही गेल्यानंतर गावाला? त्याचं काय नियोजन काही अजून तर काही झालं नाही. बघा कोणी झालं तर बघू. ते लिंक टाकतो मी. आपले जे दररोजचे ग्रुप साधना आहे ना, त्याची व्हिडिओ लिंक टाकतो. ज्यांना हे करायचं त्यांनी तुम्ही करून घ्या. आल्यानंतर पुन्हा चालू करू आपण. चालतं. लिंक टाका, आमचं आम्ही करत जातो लिंक सुरू करून. हो हो.